Hello everyone. In last video, we had seen the substitution method example, which is Tn is equal to 2n minus 1 plus n has solution t of order of n square. त्याच्यामध्ये आपण एक ट्रिक बघितलेली, एक फॉर्म्युला फाइंड आउट केलेला k इंटू k मायनस 1 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आणि पुट n मायनस k इज इक्वल टू 1 ह्याला आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर हा ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला भेटलेला होता. एकदम इझी कन्सेप्ट आहे. ह्या दोन ट्रिक जर तुम्हाला माहित असतील आणि परत टी ऑफ वन ला आपण फक्त 0 कन्सिडर केलेलं, तर ह्या तीन ट्रिक तुम्हाला माहित असतील तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. आणि बाय ओन तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. सेमिस्टर एक्झाम मध्ये ऍज इट इज क्वेश्चन येऊ शकतात. इथं प्लस येणार, इथं मायनस होणार, इथं इंटू येणार. मग त्याच्या प्रमाणात आपली टाइम कॉम्प्लेक्सिटी सॉल्व्ह केल्यानंतर चेंज होत असते. कधी कधी ऑर्डर ऑफ एन क्यूब पण येण्याचे चान्सेस आहेत जर इथे इंटू असेल तर. म्हणजे बाय फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. देन आपण आता हा न्यूमेरिकल कसा सॉल्व्ह करायचा ते चेक करणार आहे, कारण आपण थिटा वन अशा कॉन्स्टंट टर्मला कधीच कन्सिडर केलेलं नाही. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम जसा आपण सॉल्व्ह केलेला सिमिलरली हा प्रॉब्लेम आहे. याच्या रिलेटेडच टाइम कॉम्प्लेक्सिटी येते. इथं प्लस एन होता तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन लॉग एन येत होती. इथं थिटा वन आहे त्यामुळे याची टाइम कॉम्प्लेक्सिटी लॉग एन येते. तर ती कशा प्रकारे येते ते चेक करणार आहे. आणि ह्या टू ला आपण कुठे घालवलं किंवा त्याला इग्नोर केल्यानंतर कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत एकदम सिंपल आहे. ह्याच्यापेक्षा तरी सिंपल आहे. त्यामुळे टी एन बाय टू जर तुम्हाला समजलं असेल तर टू टी एन बाय टू इझिली समजणार आहे. आणि टू टी एन बाय टू तुम्हाला समजलं असेल तर टी एन बाय टू इझिली समजणार आहे. तर हा प्रॉब्लेम आपण बघूया कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते. तर हा प्रॉब्लेम आहे. टी एन इज इक्वल टू टी एन बाय टू प्लस थिटा वन हॅज सोल्युशन ऑर्डर ऑफ लॉग एन. एल जी एन लिहिलं तरी लॉग एनच त्याला कन्सिडर केलं जातं. ती स्टँडर्ड टर्म आहे, सायंटिफिक टर्म आहे. आपण इथं ऑर्डर ऑफ लॉग एन लिहिलेलं आहे. ओके, आपल्याला गिव्हन इक्वेशन काय दिलंय? टी एन इज इक्वल टू टी एन बाय टू प्लस थिटा वन. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. थिटा वन इक्वेशन नंबर 1 याला कन्सिडर करूया. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? रिकर्जिव्ह टर्म कोणती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. एनच्या जागी एन बाय टू फक्त पुट करायचं आहे. आता एवढं तरी तुम्हाला समजलंय की इथं जी टर्म असते त्याच्या जागी आपल्याला रिकर्जिव्ह टर्म पुट करावी लागते. पुट एन इज इक्वल टू एन बाय टू इन इक्वेशन वन. सगळ्याला सिंपल स्टेप्स आहेत, सेम स्टेप्स आहेत. रिकर्जिव्ह टर्म फाइंड आउट करायची आणि ती पुट करायची. आता पुट करताना आपण काय करणार? यांच्या जागी फक्त एन बाय टू पुट करणार, बाकी सगळं ऍज इट इज. यांच्या जागी एन बाय टू. आता तुम्हाला मी सांगितलेलं की हे एन आपण असं रिप्रेझेंट करतो, हे एन बाय टू हे असं असतं, एन इंटू वन बाय टू. सेम आहे, ह्या दोन्ही टर्म सेम आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? एनच्या जागी फक्त एन बाय टू पुट करायचं आहे. त्यामुळे आपण ह्या एनच्या जागी एन बाय टू पुट केलं. हे वन बाय टू ऍज इट इज इथं राहिलं, प्लस थिटा वन. थिटा वन एक कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण त्याला कन्सिडर करत नाही किंवा इग्नोर करूया आतासाठी, कारण परत फॉर्म्युलामध्ये त्याला स्किप तरी करायचं आहे. तिथं आपल्याला गेस काय करायचं आहे ते चेक करावंच लागेल. त्यामुळे आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. एन बाय फोर सिंपल आहे, एन इंटू वन, एन टू इंटू टू फोर प्लस थिटा वन. म्हणजे टी एन बाय टू ला आपल्याला एक एक्सपांडेड टर्म भेटले. एक्सपांडेड टर्म फॉर टी एन बाय टू साठी एक्सपांडेड टर्म भेटलेले. ते आपण कुठं पुट करायचे हे तुम्हाला आता अंडरस्टँडिंग झालं असेल. आपण इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट केलं. आता आपण इक्वेशन नंबर 3 साठी ट्राय करणार आहे. त्यामुळे आपण काय करणार? पुट एन इज इक्वल टू एन बाय टू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला कन्सिडर करणार. इक्वेशन 2 कसं आहे? आपण काय करणार? एनच्या जागी एन बाय टू पुट करणार. हे वन बाय टू ऍज इट इज प्लस टी. हे कसं आहे तुम्हाला माहित आहे. हे कसं असणार आहे? एन इंटू वन बाय फोर असं असणार आहे. तर आपण काय करणार? यांच्या जागी फक्त एन बाय टू पुट करणार आहे, प्लस थिटा वन कॉन्स्टंट आहे ऍज इट इज घेतला. ह्याला फक्त आपण सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर ते अशा प्रकारे एन इंटू वन एन असणार, टू इंटू फोर एट प्लस थिटा वन. इक्वेशन नंबर 3. आणि एक पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी किंवा इझी अंडरस्टँडिंग साठी आपण अजून एकदा इक्वेशन नंबर 3 मध्ये एन बाय टू पुट करूया. म्हणजे इक्वेशन नंबर 4 आपल्याला भेटेल आणि एक पॅटर्न फाइंड आउट होईल. अगेन पुट n is equal to n by 2 in equation 3. इक्वेशन 3 काय आलंय? t n by 4 is equal to t. यांच्या जागी फक्त आपल्याला n by 2 पुट करायचं इंटू 1 by 8 प्लस थिटा 1. यांच्या जागी फक्त n by 2 पुट केलंय आणि सिम्प्लिफाईड इक्वेशन अशा प्रकारे असेल. n by 8 is equal to t n by 16 प्लस थिटा 1.
म्हणजे असे टोटल 3 इक्वेशन आपण फाइंड आउट केले. ते 3 इक्वेशन 1, 2 आणि 3. आता आपण काय करणार आहे, जे आपल्याला गिव्हन इक्वेशन काय दिलेलं आहे, टी एन इज इक्वल टू Tn/2 प्लस θ1. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हे एक्सपांडेड टर्म पुट करणार आहे. ऑलरेडी झाले, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपल्याला अगेन बॅक सबस्टिट्यूट करावं लागतं. मग आता आपण काय करणार आहे, पुट इक्वेशन 2 इन गिव्हन इक्वेशन, गिव्हन ओरिजिनल इक्वेशन म्हणूया, नाही तर ओरिजिनल इक्वेशन. प्रॉब्लेम मध्ये जे इक्वेशन दिलेलं त्याच्यामध्ये पुट करणार आहे. तर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं इक्वेशन आपण इथे लिहून घेतलंय. आणि Tn/2 साठी एक एक्सपांडेड टर्म आपण ऑलरेडी फाइंड आउट केले, Tn/4 प्लस θ1. आणि ऑलरेडी गिव्हन इक्वेशन मधला θ1 तो पण आपल्याला इथे लिहून घ्यावा लागेल. आणि ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 5 कन्सिडर करू. ओके, काय केलं आपण, गिव्हन इक्वेशन जे होतं हे गिव्हन इक्वेशन आहे, त्याच्यामधल्या Tn/2 च्या जागी फक्त एक्सपांडेड टर्म पुट केली. ही एक्सपांडेड टर्म त्याच्या जागी पुट केली, ह्याच्या जागी. आणि θ1 ॲज इट इज, त्यामुळे ह्याला लिहून घेतलं. नेक्स्ट आता आपल्याकडे काय आहे, Tn/4 ला ऑलरेडी आपण एक्सपांड केलंय. कुठे केलं, इथं केलंय. हे Tn/4 आहे, ह्याला आपण ऑलरेडी एक्सपांड केलंय. हे ऑलरेडी एक्सपांडेड टर्म आहे. आपण काय करणार, Tn/4 च्या जागी फक्त ही टर्म पेस्ट करणार. Tn इज इक्वल टू Tn/8 प्लस θ1 आणि बाकी सगळे ॲज इट इज, प्लस θ1 प्लस θ1. इक्वेशन नंबर 6 असेल हा. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन मध्ये, हे गिव्हन इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण Tn/2 च्या जागी एक्सपांडेड टर्म पेस्ट केली. त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की N/4 पण आपण ऑलरेडी एक्सपांड केलंय. Tn/4 ची टर्म घेतली. आता आपल्या इक्वेशन मध्ये Tn/8 आले, ते पण ऑलरेडी आपण एक्सपांड केलंय. आपण 3 वेळा ट्राय करतोय. आपल्याला आता आन्सर भेटणार आहे, बट आपण 3 वेळा सॉल्व्ह केले, त्यामुळे आपण त्याला 3 वेळा ट्राय करतोय. Tn/8 च्या जागी आपण इथं जी व्हॅल्यू आली पुट करणार आहे. काय आले, बाकी 3 θ1 ॲज इट इज. म्हणजे आपण काय केलं, N/8 च्या जागी ही टर्म पेस्ट केली. Tn/8 च्या जागी ही टर्म पेस्ट केली. Tn/16 प्लस θ1 आणि बाकी 3 जे θ1 आहे ते ॲज इट इज. θ1 प्लस θ1 प्लस θ1. ओके, आणि हा असेल आपला इक्वेशन नंबर 7. त्याला आपण सिम्प्लिफाय करून लिहूया एकदा. Tn/16 प्लस θ4. सिंपल टर्म आहे. आपण वरती पण त्याला सॉल्व्ह केलं असतं तरी चाललं असतं. θ4 आलं. 1 θ, 2 θ, 3 θ, 4 θ इज इक्वल टू θ4. ओके, आता आपल्याला एक पॅटर्न लक्षात आलाय. आपण ऑलरेडी एक न्यूमरिकल सॉल्व्ह केलेला 2Tn/2 प्लस nचा. त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येते की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे किंवा एक रिलेशन आहे. तर त्याला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, आफ्टर के स्टेप्स. तुम्हाला एक पॅटर्न लक्षात आला असेल की इथं जी टर्म आहे त्याच्या पॉवरमध्ये इथं टर्म आहे, त्याच्या पॉवरमध्ये इथं टर्म आहे, आणि आपण त्याला अशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. इथं ज्यावेळेस आपलं कॉन्स्टंट म्हणजे θ2 होते, ह्याला आपण सिम्प्लिफाय करायला पाहिजे होतं. ह्या इक्वेशन नंबर 5 ला आपण अशा प्रकारे सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आपण एक पॅटर्न फाइंड आउट केलेला 2 च्या टर्म्स मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करत होतो. 4 ला आपण 2^2 असं रिप्रेझेंट करू शकतो. 2^2 प्लस हे θ2 ची सम केली तर तिथं θ2 येते. ओके, देन इक्वेशन नंबर 6 ला कन्वर्ट करायचं म्हणलं तर n डिवाइड बाय 2^3, कारण 8 ला आपण 2^3 ने रिप्रेझेंट करू शकतो, इज इक्वल टू θ3. आणि 16 ला आपण 2^4 ने रिप्रेझेंट करू शकतो, 2^4 प्लस θ4. याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येतंय की इथं जी टर्म असते थिटाच्या ब्रॅकेटमध्ये कॉन्स्टंटची टर्म असते तीच इथे येते. त्याला आपण के च्या टर्म्स मध्ये अशा प्रकारे लिहू शकतो, Tn 2^k प्लस θk. म्हणजे थिटाच्या ज्या ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती के च्या पॉवर मध्ये येते किंवा 2 च्या पॉवर मध्ये येते, तिथं आपल्याला ती पेस्ट करावी लागते. त्यामुळे हा पॅटर्न आफ्टर के स्टेप्स आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आफ्टर के स्टेप्स आपल्याला एक रिलेशन भेटलं, Tn इज इक्वल टू Tn/2^k प्लस θk. म्हणजे के ची व्हॅल्यू इथं जी असते तीच इथे येणार आहे, आणि त्याच्या प्रमाणात आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे. हे आफ्टर के स्टेप्स आलं. आणि आता सिम्प्लिफाय म्हणजे आपल्याला के स्टेपचं सोल्युशन भेटलंय. फक्त आपल्याला काय करायचं आहे, टी ला आणि के ला रिमूव्ह करायचं आहे. मग आपण काय करणार, पुट 2^k इज इक्वल टू n. आणि ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला माहित आहे की लॉग इन घ्यायचं दोन्ही बाजूचा 2^k, देन
इकडे लॉग एन येणार आहे. देन के लॉग 2, या के ला आपण पुढे घेऊ शकतो, दॅट इज इक्वल टू लॉग एन. आणि के ह्या लॉग 2 ला आपण 1 म्हणतो, के इज इक्वल टू लॉग एन. आणि अशा प्रकारे आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, के ला आणि टी ऑफ एन ला रिमूव्ह करायचं आहे. मग के ला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करणार, टी इज इक्वल टू एन बाय एन प्लस थिटा. के च्या जागी आपण काय म्हणलेलं, लॉग एन. के च्या जागी आपण टर्म काढले नाही तर लॉग एन, ह्या के च्या जागी थिटा लॉग एन. आणि ह्या टी ऑफ वन एन बाय एन ला आपण 1 म्हणू शकतो प्लस थिटा लॉग एन. आणि टी ऑफ 1 हा एक कॉन्स्टंट आहे, किंवा याला आपण इग्नोर करू शकतो, 0 म्हणून कन्सिडर करू शकतो, लॉग एन. आणि आपलं फायनल आन्सर आलंय थिटा लॉग एन. आता आपण चेक करूया, आपल्याला हे सोल्युशन दिलेलं आहे. आता ओके, आपल्याला इक्वेशन मध्ये काय दिलंय, थिटा ऑफ लॉग एन, ऑर्डर ऑफ लॉग एन, ह्याला आपण कन्सिडर करू शकतो. आपलं फायनल आन्सर जनरेट झालेलं आहे की लॉग एन. आपण ह्या इक्वेशन मध्ये सिंपल स्टेप्स फॉलो केल्या, ज्या आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह केल्या. यामध्ये आपण काय केलं की यांच्या जागी n/2 रिकर्सिव्ह इक्वेशन पेस्ट केलं. त्या रिकर्सिव्ह इक्वेशनला 2, 3 आणि 4 इक्वेशन फाइंड आउट केले, कशा प्रकारे रिलेशन येतं ते चेक केलं. त्या रिलेशनला आपण इक्वेशन मध्ये पेस्ट केलं, गिवन इक्वेशन मध्ये पेस्ट केल्यानंतर आपल्याला एक पॅटर्न फाइंड आउट झाला की बाबा इथं जी टर्म्स असते, म्हणजे कॉन्स्टंट थिटा के ची जी व्हॅल्यू असते तीच इथे येते. आणि ती त्याच्यावरून आपण रिलेशन फाइंड आउट केलं की टी एन बाय 2 प्लस थिटा के. आणि ह्यावरून आपण एक रिलेशन फाइंड आउट केलं, आणि आपल्याला माहिती आहे की अशी टर्म आली की आपल्याला के आणि टी ऑफ एन रिमूव्ह करावं लागतं. आणि त्याला आपण करण्यासाठी ट्राय केल्यानंतर आपलं आन्सर फायनल आलेला आहे ऑर्डर ऑफ लॉग एन किंवा थिटा लॉग एन. इक्वेशन मध्ये कशा प्रकारे असेल तसं आपण रिप्रेझेंट करू शकतो. ऑर्डर ऑफ लॉग एन त्याचं फायनल आन्सर आहे. आणि आता त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं की 2t n/2 प्लस एन असेल तर त्याचं आन्सर येतं लॉग एन, एन लॉग एन. आणि जर t n/2 प्लस एन किंवा सॉरी प्लस 1 किंवा कॉन्स्टंट असेल किंवा असेच टर्म्स असेल तर आपण त्याला काय म्हणतो, लॉग एन. हे आता पाठच झाले, तुम्हाला कुठं काय पेस्ट करायचं आहे, काय करायचं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे 2 न्यूमरिकल सॉल्व्ह केले. हा ऑलरेडी आपण बघितला होता. अशा प्रकारे आपण 3 न्यूमरिकल सॉल्व्ह केलेत. बाय ओन तुम्ही गेस करून किंवा चॅट जीपीटीचा यूज करून न्यूमरिकल घेऊ शकता आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा ट्राय करू शकता. हे तुम्हाला सॉल्व्ह करायला समजलं असेल तर तुम्हाला कशाही प्रकारचं रेफरन्स रिलेशन दिलं तर तुम्ही ते आन्सर जनरेट करू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.